ज्याची काय शेती कोणाची असेल तर त्यांनी हा छंद करावा, एक आवड होईल आणि शेतीची जोपासना होईल आणि घरगुती भाजी खायला मिळेल, त्याच्यातून जो आनंद मिळतो तो वेगळाच आनंद असतो. हॅलो, कसे आहेत सगळे? आज खूप दिवसांनी मी आज पुन्हा एकदा आमच्या शेतात आली आहे. आमच्या पप्पांनी शेतात नवीन काय काय लागवड केली आहे ते मी तुम्हाला दाखवते. पप्पा, काय काय आता नवीन लागवड केली आहे? पाऊस पडायला लागला तर पाऊस पडल्यानंतर जी काय पीक हे होते भाजीपाला म्हणजे दुधी, भोपळा आणि कारली, दुधी, भोपळा, कारली, भेंडी, वांगी हे सगळं काही लागवड केली. लागवड केली. किती दिवसापूर्वी लागवड केली? ही 1.5 महिन्यापूर्वी केली. आणि आता थोडं थोडं शिराळ वगैरे यायला लागले. आता एक 15 दिवसांनी तयार होईल. 15 दिवसांनी तयार होईल. पण मी इथे 15 दिवसांनी बघायला नसेल, पण मी तुम्हाला आत्ता काय काय त्याचं बियाणं लावल्यानंतर कुठपर्यंत त्याचं हे आलंय, फुलं आलीत त्या भाज्यांना, ते मी तुम्हाला दाखवते. बघूया. बघा, इथे एक घोसाळा झालेला दिसतोय आपल्याला. हे 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही लागवड केली होतीत ना? हो. आणि हा मांडव तयार केलाय, म्हणजे त्याच्यावरती अशी वेल चढत जाते. आणि अजून एक कुठे आहे? मी बघ, इथे पण झालंय छान घोसाळ. घोसाळ्याची भजी फार सुंदर लागते, मला खायची आहे. पप्पा, हे कसलं फुल आलंय? हे भोपळा. हा किती दिवसांनी आता येईल? आता एक 15 दिवसांनी येईल. म्हणजे त्या फुलाला फळ धरलं जाईल. हा, मस्त झालंय मांडव एकदम. चांगलं झालं. वरती पण अशी फुलं धरलीत दुधी भोपळ्याची. खूप जास्त मेहनत आहे ह्याच्या पाठीमागे. तुम्ही रोज सकाळी येऊन इथे मेहनत करता, हो. त्याची ही सगळी फळं आहेत. आणि हे काय आहे? हे भेंडी. भेंडी. ओके, मस्त झाले. तुम्हाला हे सगळं करून काय वाटतंय? एक मानसिक समाधान, चांगली एक शेतात आल्यावर जे समाधान होतं ते. ओके, म्हणजे ह्याच्या आधी खूप मोठे मोठे बाग लावलेत, हम्म. पण आता एक छंद म्हणून जोपासतायत. थोडीशी भाजी आपल्या घरी खाण्यापुरती, पण एक जे मनाला त्यांना समाधान मिळतं, म्हणजे कामातून वेळ काढून ते हा सगळं छंद जोपासतायत. खूप मस्त झालं एकदम. दुधी भोपळा 15 दिवसांनी ह्याला फळं धरतील. आता घोसाळी तर धरलीत, भोपळ्याला पण फुलं आलीत आणि भेंडी पण 15-20 दिवसांनी छोटी छोटी फुलं यायला लागतील त्याला. खूप मस्त झालं. हो. पप्पा, ही अशी पानं का तोडताय तुम्ही? त्याला अशी कीड लागल्यासारखं वाटतंय म्हणून तोडून बघतोय ते काय झालं. ओके, म्हणजे ती कीड लागलेली पानं तोडून दिल्यावर पुढे वाढणार नाही का? ओके. पप्पा, ही आता भरपूर अशी फुलं धरलीत. हे कसली वेल आहे? ही शिराळी भोपळा मिक्स आहे मिक्स आहे. की हे किती दिवसांनी आता बाजेल? आता 15 दिवसांनी त्याला फळं दिसते. मस्त झालंय. ही कसली वेल आहे? ही कारली. कारली येतात आपल्या इथे? हो, येतात, भरपूर येतात.